नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत फार्मास्युटिकल ॲनालिसिस पार्ट 1, ज्यामध्ये आपण फंडामेंटल कॉन्सेप्ट पाहणार आहोत, म्हणजे बेसिक पॉईंट्स पाहणार आहोत, जे आपला ह्या सब्जेक्टला समजून घेण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. सो हा फर्स्ट इयरचा सब्जेक्ट आहे. सो फर्स्ट इम्पॉर्टंट वर्ड आहे व्हॉल्युमेट्रिक ऑर ट्रायमेट्रिक ॲनालिसिस. म्हणजे व्हॉल्युमेट्रिक आणि ट्रायमेट्रिक ॲनालिसिस नक्की काय असतं? तर ते असतं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन ऑफ ॲक्युरेटली नोन कॉन्सन्ट्रेशन रिक्वायर्ड टू रिॲक्ट कम्प्लिटली विथ द सोल्युशन ऑफ स्टँडर्ड सबस्टन्स टू बी डिटरमाइंड. म्हणजे कुठला पण सोल्युशन ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला नोन आहे आणि आपण त्याला एका कुठल्या तरी सबस्टन्ससोबत टायट्रेट करत आहोत, त्याला आपण व्हॉल्युमेट्रिक किंवा ट्रायमेट्रिक ॲनालिसिस असं बोलतो. स्टँडर्ड सोल्युशन ऑफ ॲक्युरेटली नोन कॉन्सन्ट्रेशन इज नोन ॲज अ स्टँडर्ड सोल्युशन. म्हणजे कुठलं पण सोल्युशन ज्याचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे, त्याला आपण स्टँडर्ड सोल्युशन असं बोलतो. स्टँडर्डायझेशन मेथड ऑफ ॲनालिसिस टू डिटरमाइन अँड एन्श्युअर द क्लेम्ड क्वांटिटी ऑफ कंपाऊंड ऑर केमिकल्स. कुठली पण मेथड किंवा ॲनालिसिस ज्यामध्ये आपण ॲक्युरेसी ऑफ केमिकल्स काउंट करतो, म्हणजे किती कॉम्पोनंट्स किंवा किती केमिकल्स आपण यूज केलेत त्या कंपाऊंडला बनवण्यासाठी, त्याला आपण स्टँडर्डायझेशन म्हणतो, म्हणजे त्याचं डिटर्मिनेशन. टायट्रेट ऑर टायट्रंट युजली इन कोनिकल फ्लास्क. जे टायट्रेट असतं ते कोनिकल फ्लास्कमध्ये असतं आणि जे टायट्रंट असतं ते ब्युरेटमध्ये असतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं, हे बेसिक आहे. सोल्युशन ऑफ अननोन कॉन्सन्ट्रेशन अँड द सबस्टन्स बिंग टायट्रेट. म्हणजे कुठल्या पण कंपाऊंडचं सोल्युशनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते अननोन आहे, आपल्याला माहिती नाही आहे, ते काढायचं आहे, त्याला आपण कॉनिकल फ्लास्कमध्ये ॲड करतो आणि ते आपण टायट्रेट करतो. आणि टायट्रंट युजली इन ब्युरेट. जे ब्युरेट आहे त्यामध्ये आपण जे सोल्युशन ॲड करतो त्याला आपण टायट्रंट असं म्हणतो आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला नोन असतं. ह्या दोघांचं आपण टायट्रेशन केल्याच्या नंतर आपल्याला जो रिझल्ट येतो त्याने आपल्याला नोन कॉन्सन्ट्रेशन समजत असतं अननोन सॅम्पलचं. इक्विवॅलन्स पॉईंट ऑफ स्टॉइक्योमेट्रिक एंड पॉईंट. सो हे एक न्यू कॉन्सेप्ट आहे, स्टॉइक्योमेट्रिक एंड पॉईंट. पॉईंट ॲट विच द रिॲक्शन बिटवीन टायट्रेट अँड टायट्रंट जस्ट कम्प्लिटेड. म्हणजे असा एक पॉईंट असतो किंवा असा एक स्टेज असतो ज्या टायमिंगला जस्ट तो जो आपला रिझल्ट आहे किंवा जो एंड पॉईंट आहे तो चेंजेस दाखवायला स्टार्ट करतो. म्हणजे कसं की आपण बघितलं आहे टायट्रेशन म्हणजे काय असतं, पिंक टू कलरलेस किंवा कलरलेस टू पिंक. म्हणजे ज्या सेकंडला असं सिच्युएशन येतं की आपल्याला फिजिकल और केमिकल चेंज दाखवतं कंटिन्युअस किंवा आपण म्हणू शकतो लगेच, त्याला आपण स्टॉइक्योमेट्रिक एंड पॉईंट असं बोलतो. एंड पॉईंट म्हणजे काय, ज्या टायमिंगला आपल्याला समजलं की हां बाबा हे चेंज झालं आहे, आता ह्याच्या पुढं चेंज होऊ नाही शकत, त्याला आपण एंड पॉईंट म्हणतो. पॉईंट ॲट विच रिॲक्शन बिटवीन टायट्रेट अँड टायट्रंट शोज सम चेंजेस इन टर्म्स ऑफ कलर pH ड्युरिंग एक्सपेरिमेंट. आता एंड पॉईंटच्या पुढं आपण रिॲक्शन परफॉर्म करत नाही, बट स्टॉइक्योमेट्रिक एंड पॉईंट जी पॉईंट असते त्यामध्ये काय होतं, एक चेंज दाखवतं आणि जर आपल्याला अजून स्ट्रॉंग टायट्रेशन दाखवायचं असेल तर आपण अजून ॲड करतो सोल्युशन त्या अननोन सॅम्पलमध्ये, बट एंड पॉईंटमध्ये आपण त्याच्या पुढं सोल्युशन ॲड करत नाही. इंडिकेटर इन ॲन ऑक्सिलरी सबस्टन्स which shows clear viral change after reaction between titrate and titrant particularly completed. इंडिकेटर एक असं सबस्टन्स आहे जे बूस्ट करतं कुठल्या पण टायट्रेशनला आणि ते रिॲक्शन लवकर घडवून आणतं टायट्रेट आणि टायट्रंटचं. टायट्रेशन एरर. आता टायट्रेशन करताना जे काही चुका होतात, जे एरर्स होतात त्याला आपण टायट्रेशन एरर असं बोलतो. इन प्रॅक्टिस युजली देर इज व्हेरी स्मॉल डिफरन्स बिटवीन थिओरिटिकल एंड पॉईंट अँड ॲक्च्युअल एंड पॉईंट. आता जे टायट्रेशन एरर असतात ते मोस्टली काय असतात, जे थिओरिटिकल एंड पॉईंट आहे आणि जो ॲक्च्युअल एंड पॉईंट आहे.
म्हणजे जो आपण परफॉर्म केलेला एंड पॉईंट असतो तो ॲक्च्युअल एंड पॉईंट, आणि थिअरेटिकल एंड पॉईंट म्हणजे काय, जो ऑलरेडी नोट डाऊन आहे की एवढ्या एवढ्या पॉईंटनंतर किंवा एवढ्या एवढ्या रीडिंगनंतर आपल्याला एंड पॉईंट भेटणार. ह्या दोघांचा जर आपल्याला डिफरन्स दिसला किंवा चेंजेस दिसले तर आपण त्याला टायट्रेशन एरर असं बोलतो. ट्रू व्हॅल्यू. ॲक्च्युअल ऑर करेक्ट व्हॅल्यू इज कन्सिडर्ड ॲज ट्रू व्हॅल्यू. दे आर नोन ओनली वेन वी काउंट ऑब्जेक्ट or when a quantity is assigned a particular value. आता ट्रू व्हॅल्यू नक्की काय असते? ट्रू व्हॅल्यू म्हणजे जेव्हा आपण ॲक्च्युअल काउंट करतो ऑब्जेक्टचा किंवा क्वांटिटीचा पर्टिक्युलर व्हॅल्यूशी, त्या टायमिंगला आपण त्याला ट्रू व्हॅल्यू अशी बोलतो. त्यानंतर स्टँडर्ड व्हॅल्यू are a representative value based on experience record of process. If an expert using suitable method and a good quality apparatus carefully determine the percentage value, then it is standard value. आता स्टँडर्ड व्हॅल्यू ही काय असते, जी परफॉर्म करताना आपल्याला भेटलेली असते, जी आपण गुड प्रॅक्टिसनी आणि सुटेबल मेथडनी परफॉर्म केलेला एक्सपेरिमेंटची जी व्हॅल्यू असते त्याला आपण स्टँडर्ड व्हॅल्यू असं बोलतो. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. इट इज अ व्हॅल्यू ट्रूली मेजर्ड ॲज अ टेस्ट इज परफॉर्म्ड इन लॅब. आता ऑब्झर्व व्हॅल्यू काय असते, जी आपण स्वतः पाहतो एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना जी ॲक्च्युअल व्हॅल्यू येते त्याला आपण ट्रू व्हॅल्यू अशी बोलतो, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू अशी बोलतो. एरर. डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू ऑर स्टँडर्ड व्हॅल्यू अँड ऑब्झर्व्ड व्हॅल्यू इज कॉल्ड एरर. आता ट्रू व्हॅल्यू आणि स्टँडर्ड व्हॅल्यूचा जो डिफरन्स आहे किंवा ट्रू व्हॅल्यू आणि ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ह्या दोघांचा डिफरन्स आहे त्याला आपण एरर असं बोलतो. सो हे होते बेसिक पॉईंट्स आपले PAचे. याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत ॲक्च्युअल फर्स्ट चॅप्टर ऑफ PA, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की PA नक्की काय आहे, त्याचे किती किती ब्रांचेस आहेत. त्याला आपण अजून 2 टाईपमध्ये डिवाईड केलेत, क्वालिटी ॲनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये. त्यानंतर आपण ह्याचे टायट्रेशन्स पाहणार आहोत, किती टाईपचे टायट्रेशन्स असतात. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी स्टे कनेक्टेड टू माय चॅनल. आणि जर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कुणी इंटरेस्टेड असेल एक्सप्लेन व्हिडिओ पाहण्यासाठी सो त्यांना देखील शेअर करा. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एक्सप्लेनेशनसोबत. बाय बाय.